एन साहेबांनी लहान मुलांच्यापासून किंवा मोठ्या माणसांच्या कधीच त्यांनी आम्हाला कुठं अडवलं नाही. अगदी एका फोनवरती त्यांनी सगळी आमची कामं केली काय. त्यामुळं आम्हाला कधी साहेबांनी आम्हाला आता पोरकं करून ठेवले म्हटलं असं कुठं चालेल. भैयांचा त्यासनी पाठिंबा मोठा सपोर्ट लागल्यामुळे क्रांतीदादा हे निवडून 100% येणार. बापूंचं काम अत्यंत चांगलं आहे. वाड्या वस्त्यातून सुरुवातीला रस्ते नव्हते, पाण्याची समस्या नव्हती. त्यावेळी बापूंनी सुरुवातीला रस्ते नेण्याचं काम वाड्या वस्त्यांपर्यंत नेलेलं आहे. क्रांतीदादांनी आणि राहुल भैयांनी इथं बरीच कामं केलीत आणि पेन साहेबांनी तर पेन साहेबांचं जे गाव आहे त्यामुळं क्रांतीदादा 100% निवडून येणारच. त्यांनी एका आमदार घरात जन्म घेतल्यामुळे त्यांच्याकडे एक बाळकडू झालेला आहे काम करण्याची. वारसा घेऊन बापूंचा वारसा घेऊन क्रांती पाटील आपल्या मतदारसंघामध्ये उभे राहिलेले आहे. शैक्षणिक काम असू दे, सामाजिक काम असू दे, क्रीडा विभाग, आरोग्य क्षेत्रात भरपूर ठिकाणी त्यांनी शिबिरे वगैरे आयोजित केलेली होती. म्हणजे बापूंनी जी कामं केली त्याच्यामागे आमचे क्रांतीदादासुद्धा कामं करतील हे आम्हाला 100% गॅरंटी. इथं पक्ष देखील बघितला जातो आणि व्यक्ती देखील बघितला जातो. अध्यक्ष राष्ट्रवादीचं असणार. या दोन्ही आमदारांनी मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे दादा आम्ही 100% सांगतो आमचे दादा निवडून. आता जी कामं आमच्या इथं विकास कामं झाले ती सगळी पेन साहेबांनी केलेली आहेत आणि बापू पण ज्यावेळी आमदार होते त्यावेळी तिने पण केलेले आहेत. त्यांचं कार्य राहुलदादांनी भैयांनी जे साथ दिले आणि जे आम्ही एकी केली त्यात आम्हाला 100% हा गुलाल आमचा क्रांतीचे दादांनी घड्याळाच. जसं साहेब आहेत आमच्या पाठीशी तसं भैया आहेत. कोण बाजी मारेल किंवा कुणाला बोलायला लागेल असं वाटतं? क्रांतीदादा. क्रांती पाटील 100% क्रांतीदादांचीच विजय होणार आहे. क्रांती पाटील 100% क्रांती पाटील बाजी मार. क्रांतीदादा 100% निवडून. क्रांतीसिंह दादांना. सडोली मतदारसंघातून क्रांतीदादा निवडून जास्तीत जास्त मताने येईल. यावेळी तू क्रांतीदादाच बाजी मारणार. या निवडणुकीत क्रांतीसिंह पवार पाटीलच बाजी मारतील. क्रांतीदादांचं. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि यासाठी 7 फेब्रुवारीस मतदान तर 9 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तिथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय. त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, प्रशासकांचा असणारा कारभार, नागरिकांच्या समस्या काय, त्याचबरोबर लोकांच्या मनातील असणारा जिल्हा परिषद सदस्य सविस्तरपणे आपण जाणून घेतो असतो. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय करवीर तालुक्यातील सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील कारभारवाडी या गावामध्ये. या ठिकाणी काही नागरिक आहेत, जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्याचबरोबर या मतदारसंघाचा कितपत विकास झालाय, त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, बाजी कोण मारणार, गुलाल कोणाला लागणार आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार, या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून. या ठिकाणी काही नागरिक आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. आबा, अनेक वर्षांनी निवडणुका आल्यात का, इकडे काय वातावरण आहे? इकडे वातावरण शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी आणि भाजप यांची मोठी प्रगती आहे आणि निवडून येण्याची क्षमता आहे. सगळेच उमेदवार पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषद क्रांती पाटलांचं काम कसं आहे? क्रांती पाटील नवीन उमलते फुल आहे. आज बापूंनी आणि पेन साहेबांनी जे काम या भागामध्ये करवीर तालुक्यामध्ये केलं आहे ते त्याला तोड नाही अशा टाईपचं केलं आहे. सामान्य माणसाचं जीवन उंचावण्यासाठी ह्या दोन्ही आमदारांनी मोठं काम केलेलं आहे आणि त्या मोठ्या कामातनंच वारसा घेऊन बापूंचा वारसा घेऊन क्रांती पाटील आपल्या मतदारसंघामध्ये उभे राहिलेले आहेत. लोक मतदान करतील काय पाटला? लोक मतदान 100% करणार. कसं काय करणारच, कारण काम आहे सामान्य माणसाचं. बापूंचे काम करायची पद्धत कशी आहे? सामान्य माणसाची जास्त संबंध तळागाळाच्या लोकांच्यापर्यंत बापू पोचलेले आहेत. तळागाळाच्या लोकांची जे उपेक्षित माणसं आहेत त्यांना सक्षम करण्याचं काम बापूंनी केलेलं आहे. या निवडणुकीत काय होईल? ह्या निवडणुकीमध्ये क्रांती पाटील नवीन चेहरा, हा नवीन चेहरा असून आणि कोरा कागद आहे आणि ते शिकलेले बी आहेत आणि तळागाळाच्या लोकांची जाणीव आहे. बाबांचा वारसा घेऊन ते उच्चांकी गाठणार आणि मतदान मोठ्या संख्येने निवडून येणार. PN साहेबांची कुठेतरी कमी जाणवते काय? नाही, पेन साहेबांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये करवीर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांनी एक सामान्य माणसांच्या मुलांना नोकरी लावण्याचं काम केलेलं आहे. भाकरी दिलेलंच काम केले, परंतु 1 रुपयासुद्धा घेतलेला नाही. त्यांनी फुकट काम केलेलं आहे. काय असेल निवडणुकीचा निकाल? काय असेल निकाल?
या तिन्ही पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार आणि उच्चांकीने येणार. हे आता बघायला गेलं तर शेकाप, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्यात. काय फायदा होईल याचा? याचा फायदा आमचे राष्ट्रवादी, भाजप आणि शेका पक्ष हे जे उमेदवार उच्चांकीने निवडून येणार. दादा, अनेक वर्षांनी निवडणूक होते, या मतदारसंघात कोण बाजी मारला असं वाटतं तुम्हाला? 100% क्रांती पाटील बाजी मारला. कारण नवीन चेहरा आहे, भरपूर कामं केलेली आहेत, आमच्या मंडळासाठी पण कामं केली आहेत, गावासाठी बाहेर भरपूर कामं केलेली आहेत. तर क्रांती पाटील 100% विजय होणार. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यायचं? कसं आहे, आता नवीन चेहरा आहे, नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे आणि ती नवीन चेहरा आहे, 1 नंबर काम होणार. त्याची काय ना काम करायची पद्धत कशी आहे दादांची? दादांचं एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, तसं जसं राहुल पाटील एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, तसंच आहेत ते पण. यावेळी पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? दोन्ही पण, राष्ट्रवादी पण आहे, शेकाप आहे, आमची युती झाली, आमची चांगलं आहे. बरं, काय चित्र असेल आणि 9 तारखेचा निकाल काय असेल दादा? 9 तारखेचा निकाल राष्ट्रवादी, क्रांतिसिंह पवार पाटील 100% विजय होणार म्हणजे होणार. पंचायत बापूंचं काम कसं आहे? बापूंचं काम पण चांगलं आहे, पी एन साहेबांचं पण काम चांगलं होतं, हे सर्वांनी बघितलंय. काम करा, दोन्ही नेतृत्व 1 नंबर आहे. कुठेतरी पी.एन. साहेबांची कमी जाणवते का याने? साहेबांची लय कमी जाणवते, पण आता आपण काही करू शकत नाही, नियतीच्या पुढे काय चालत नाही कोणाचं, त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही. आता दादा, काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल 100% क्रांतिसिंह पवार पाटील. या सडोली जिल्हा परिषद मतदारसंघात कोण निवडून येईल असं वाटतं? क्रांतीदादा आमचे 100% निवडून येईल. कसं काय? नवीन चेहरा आहे, मिळून मिसळून वागणार, सर्वांच्यात मिळून मिसळून राहणारी व्यक्ती आहे, त्यामुळे आमचे दादा निवडून लोक त्यांना मतदान करतील काय? टाकणार. कसं काय? शैक्षणिक काम असू दे, सामाजिक काम असू दे, क्रीडा विभाग, आरोग्य क्षेत्रात भरपूर ठिकाणी त्यांनी शिबिरे वगैरे आयोजित केलेली होती, त्यामुळे ते निवडून येतील. काम करायची पद्धत कशी आहे दादांची? बापूंचं काम कसं आहे? बापूंचं काम अत्यंत चांगलं आहे. वाड्या वस्त्यांनी सुरुवातीला रस्ते नव्हते, पाण्याची समस्या नव्हती, त्यावेळी बापूंनी सुरुवातीला रस्ते नेण्याचं काम वाड्या वस्त्यांपर्यंत नेलेलं आहे. दादा, काय होईल या निवडणुकीत? क्रांतीदादा 100% लीड न निवडून येणार. काय पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? दोन्ही सुद्धा बघून. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल क्रांतीदादा लीड न निवडून येणार. याआधी प्रशासक होते, काय केलंय का प्रशासकांनी? चांगला आहे प्रशासक, चांगला आहे प्रशासकांनी काय कामं केलं काय? कामं केलेत. या निवडणुकीत काय होईल असं वाटतं? या निवडणुकीमध्ये शक्यतो आमच्या क्रांतीदादांच्या बाजूने पूर्णपणे हे आहे. लोक मतदान करतील का क्रांतीदादाला? करणार की 100%. 100 दादा माणूस आमचा आहे, असा 1 नंबरच माणूस आहे. कारण आज मी दादांच्या सोबत बरेच वेळ झाले आहे, म्हणजे त्यांची मदत करण्याची 1 नंबर केली, त्यामुळे दादा आम्ही 100% सांगतो आमचे दादा निवडूनच आहे. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यायचं? निवडून द्यायचं म्हणजे आज बापूंच्या पाठीमागे जे हे वारसा आहे, म्हणजे बापूंनी जी कामं केली त्याच्या मागे आमचे क्रांतीदादा सुद्धा कामं करतील, हे आम्हाला 100% गॅरंटी आहे. यावेळी पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल? तसं सांगता म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, आज आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते, कारण पक्ष म्हणजे आज जो व्यक्ती उभारला आहे त्या व्यक्तीसाठी आज आम्हाला मतदान हे होणारच 100%. या सडोली मतदारसंघातनं कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? सडोली मतदारसंघातून क्रांतीदादा निवडून जास्तीत जास्त मताने येणार. लोक मतदान करतील का त्यांना? करणार 100%. कसं काय हो? कारण क्रांतीदादांनी आणि राहुल भैयांनी इथं बरीच कामं केलीत आणि पी.एन. साहेबांनी तर पी.एन. साहेबांचं जे गाव आहे त्यामुळे क्रांतीदादा 100% निवडून येणारच. या निवडणुकीत पी.एन. साहेबांची कमी भासते का? नाही, पी.एन. साहेब गेले तरी भैया साहेबांच्या सोबत आम्ही 100% पाठीशी आहे. बरं, बघायला गेलं तर खूप वर्षांनी निवडणूक होते, काय होईल या निवडणुकीत? लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून मतदान करतील? पक्ष बघू. काय असेल 9 तारखेचा निकाल? घड्याळ. काय सांगाल, कोण बाजी मारल या निवडणुकीत? या निवडणुकीत क्रांतिसिंह पवार पाटीलच बाजी मारतील 100%. लोकांनी त्यांनाच का मतदान करायचं? राहुलबाईंनी त्यांचं शिक्षण आणि त्यांचे म्हणजे जे कामाची पद्धत आहे बघूनच त्यांना निवडणुकीला उभं केलेलं आहे, त्यामुळे तेच बाजी मारतील. बघायला गेलं तर खूप वर्षांनी निवडणूक होते, याआधी काही विकास कामं झाल्यात का इकडं? झालेत की आम्ही जी कामं सांगितलेली आहेत ती सगळी कामं झालेली आहेत, त्याच्यामुळं क्रांतिसिंह सगळे पाटील. पी.एन. साहेबांनीच केलेले आहेत, त्यामुळे क्रांतीदादा 100% निवडून येईल.
आता जी कामं आमच्या इथं विकास कामं झालेत ती सगळी पेन साहेबांनी केलेली आहेत आणि बापू पण ज्यावेळी आमदार होते त्यावेळी त्यांनी पण केलेली आहेत. त्यामुळे क्रांतीदादा हे 100% निवडून येणार. काय वाटते तुम्हाला की खूप वर्षांनी होती निवडणूक, या निवडणुकीत कोण बाजी मारला असं वाटते तुम्हाला? क्रांतिसिंह त्यांना लोक मतदान करतील का? करणार कसं काय? नक्की. त्यांचा स्वभाव आणि हे बघूनच मतदान करतील आणि घड्याळ हे येणारच निवडून. बरं, बापूंची काम करायची पद्धत कशी आहे हो? चांगली आहे. प्रामाणिकपणे ते आमदार होते त्यावेळी त्यांनी पण भरपूर कामे केलेत. पी.एन. साहेबांच्या माध्यमातून काय काय विकास काम झाला तिकडं? पी.एन. साहेबांनी पण केलेत की रस्ते वगैरे सगळे गावची कामातले, गावच्या लोकांची नोकऱ्या वगैरे लावल्यात. सगळी कामं केलेत त्यांनी पण व्यवस्थित. काय असेल 9 तारखेचा निकाल? घड्याळच. कोण बाजी मारेल किंवा कुणाला गोलाल लागेल असं वाटतंय तुम्हाला? क्रांतिसिंह दादांना. असं का वाटतंय? त्यांचं कार्य राहुलदादांनी भैयांनी जे साथ दिले आणि जे आम्ही एकी केली त्यात आम्हाला 100% हा गुलाल आमचा क्रांतिसिंह दादांचा घड्याळाच. बघायला गेलं तर शेका पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल आणि भाजप असेल, हे 3 पक्ष या निवडणुकीदरम्यान एकत्र आले. याचा काय फायदा होईल मतदारसंघाला? भरपूर होणार, भरपूर एकी झाले, छान लोकांची कार्य झाली, लोकांना नोकऱ्या मिळाल्या, अडीअडचणी क्रांतिसिंह दादापर्यंत पोचतील. त्यांनी पण म्हणजे त्यांचा स्वभाव बघून, कार्य बघून क्रांतिसिंह दादांना गुलाल टाकायचा हे आमचा 100% मतदानांचा आमचा हक्क आम्ही करू. बघायला गेलं तर खूप वर्षाने होते निवडणूक, काम करायची पद्धत कशी आहे क्रांतिदादांची? खूप छान आहे. म्हणजे जे आता भैयांशी त्यांची एकी झाली आहे त्याच्यामुळे काम करायची एकी ही दोघांच्यात मिळून आतापर्यंत तरी आमच्या गावाला चांगली झालेली आहे. बापूंचं काम कसं आहे? छान आहे, छान आहे. साहेबांनी पण काम भरपूर केलं इथं, पी.एन. साहेबांनी, आणि बापूंचं पण काम झालेलं आहे. साहेबांनी नोकऱ्या लावल्या, गोरगरिबांच्या अडचणी समजून घेतल्या, मुलांच्या शिक्षणात काही अडचणी येऊ दिल्या नाहीत. इथंपर्यंत म्हणजे काम हे आमच्या सडोलीला झालेलं आहे. बाकी कोणाचं वार आहे इकडे? क्रांतिदादांचं. कोण निवडून येईल असं वाटतंय? क्रांतिदादाच येतील. लोक मतदान करतील का? होय करतील की. का हो? का हो, कारण आमचे दोन्ही पक्ष आता एकत्रच आहेत ना, त्यामुळे ते निवडून येणारच. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यायचं? त्यांची कामं चांगली आहेत, त्यांचं विचारधारणा चांगली आहे, त्यामुळे त्यांना निवडून देतीलच लोक. साहेबांची कुठेतरी आठवण येते का या निवडणुकीत? हो येते, प्रत्येक क्षणाला आम्हाला आठवण येते साहेबांची. कसं होतं पी.एन. साहेबांचं काम? पी.एन. साहेबांनी लहान मुलांच्या पासून किंवा मोठ्या माणसांच्या पण कधीच त्यांनी आम्हाला कुठं अडवलं नाही. अगदी एका फोनवरती त्यांनी सगळी आमची कामं केली काय, त्यामुळं आम्हाला कधी साहेबांनी आम्हाला आता पोरकं करून ठेवले म्हटलं असं पुढं चालेल. एवढी आम्ही साहेबांची आठवण येते आता. प्रत्येक क्षणाला जरी कोल्हापुरात गेलो तरी आम्हाला कुठं अडवलं तरी आम्हाला एका फोनवरती त्यांनी रस्ता हे करून दिला, मोकळा करून दिला साहेबांनी. मागील निवडणुकीत पी.एन. साहेब होते, या निवडणुकीत नाहीत. संपूर्ण जबाबदारी भैयांच्याकडे आहे. होय, काय वाटते का की त्यावेळी भैयानी पण मोठ्या साहेबांच्या सारखंच आमच्या पाठीमागे उभं राहिल्यात, त्यामुळं आम्हाला एवढं काही हे वाटत नाही. म्हणजे असं निवडून येतील असं वाटतं क्रांतिदादा. बाकी जिल्हा परिषद निवडणुकीत कोण बाजी मारला असं वाटतंय तुम्हाला? क्रांतिदादा. कसं काय? भैयांचा सपोर्ट जास्त असल्यामुळे, भैयांची कामं किंवा क्रांतिदादांची बरीचशीच कामं असल्यामुळे, भैयांचा त्यासनी पाठिंबा मोठा सपोर्ट लागल्यामुळे क्रांतिदादा हे निवडून 100% येणार. क्रांतिदादा म्हणण्याऐवजी आपला घड्याळाचा पक्ष पूर्ण निवडून येणार आहे हे मी आज सांगतो तुम्हाला. त्यात आपल्या पी.एन. साहेबांनी बरीच कामं, म्हणजे एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व हे प्रत्येक व्यक्तीचा, की रात्री जरी 12ला फोन केला तरी आपले साहेब 12ला रात्री फोन उचलत होतात. एक महत्वाचं सांगायचं म्हणजे कारभारवाडकरांचं काय लायसनच नव्हती, साहेब होतं, कारण फोन केला की ते थांबतच नव्हतं नाही, लगेच फोन केला की ती सुटत होती, म्हणजे गाडीच अडवत नव्हती. आता आम्हासनी साहेबांची आठवण येते, पण आमच्या भैयानी ती पूर्ण आमच्या पाठीशी, भैया जसं साहेब आहेत आमच्या पाठीशी तसं भैया आहेत. भैया, वहिनी, दादा यांनी सगळेही आम्हासनी आधार देतात. त्याशिवाय आता जो प्रचार किंवा काय सगळीकडे वारं घड्याळाचं आहे हे मी आज सांगू इच्छितो. भैयांच्या प्रत्येक गावात कामं चांगली झालेली आहेत. साहेबांनी हे आमच्या गावात पूर्ण, हे साहेबांचं गाव असल्यामुळे आमचंच नव्हं, प्रत्येक सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यावर साहेबांचं प्रेम आहे आणि साहेबांनी बरीचशीच कामं केलेली आहेत की मला सांगता येत नाहीत, इतकी साहेबांनी कामं केली आहेत. त्या पाठोपाठच आमचं भैया, दादा, वहिनी सगळ्यांच्या पाठीशी आहेत. म्हणून मी आज घड्याळाचं पूर्णपणे, म्हणजे जेवढी घड्याळ आहेत तेवढी निवडून येणार आहेत. आणि
हा पक्ष भैयांचा आमच्या 1 नंबरला असणार आहे 9 तारखेला. 9 तारखेला फक्त आणि फक्त गुलाल घड्याळावरच असणार आहे, हे मी आज सांगू इच्छितो. काय वातावरण आहे इकडे, कोण निवडून येईल असं वाटते? बापूचा मुलगा आहे 100% कसं काय? कारण दोन्ही एक झाले आता, शेका पक्ष आणि राष्ट्रवादी. पहिलं काँग्रेस होतो आम्ही, आता एक झाले. बर, इथं दुसरं कोण नाही, शिवसेना नाही किंवा इतर पक्ष कोण नाही, दोघंच आहे. बापूंचं काम कसं होतं? बापूचं काम चांगलं, माणूस पहिल्यापासून शांत, पण त्याला गर्व नाही. खानदानी घराण्याचा आहे, पण गर्व नाही, काय नाही. आम्ही पहिल्यापासून काँग्रेस. बापून मी वैयक्तिक आमचं आहे, राजकीय विचार आमचं वेगळं, वैयक्तिक आमचं वेगळं आहे. असं वैयक्तिक आमचं संबंध चांगला आहे. मग आता काय प्रश्न नाही हो, बापूचा 100% अगदी. बापूंच्या माध्यमातून काय काय विकास कामं झाल्या तिकडे? त्यांच्यामुळं जिल्हा परिषदला हे होतं देवकर, त्यावेळेला एक शाळा बांधली. तर या निवडणुकीत काय होईल? शाळा राष्ट्रवादी ते सगळे येणार आपल्या. बापूंचे चिरंजीव क्रांती पाटील निवडणूक लढवाल्यात, त्यांच्याबद्दल काय वाटते? व्यक्तीने भारी आहे आणि ती 100% अगदी, त्यात काय वाद नाही येणार. लोकांनी का निवडून द्यायचं त्यांना? त्यांना का निवडून द्यायचं? त्याला निवडून द्यायचं. मी काय शिकलेले जास्त आणि स्वभावी सगळ्या धरून आहे, ह्याबद्दल ती 100% येणार. काय प्रशासकांच्या काळात कारभार झालाय का इथे? प्रशासकांच्या काळात काही कारभार झालेला नाही, काहीच नाही. काय असेल ते अगोदरच झालेला आहे, तो PN साहेबांच्या माध्यमातून असो किंवा संपतराव पवार पाटील यांच्या माध्यमातून असो. काय होईल या निवडणुकीत? 100% क्रांतीदादांचीच विजय होणार आहे. लोक मतदान करतील त्यांना? 100% करणार. कसं काय? कारण आत्ता जर या उमेदवारांची तुम्ही यादी पाहिली काय, तर यामध्ये जो शिकलेला, लोकांच्या परिस्थितीची जाणीव असणारा, अडचणी माहिती असणारा, काय जर तुम्हाला कुठल्या तरी लोकांना जर ज्या काही नवनवीन सुविधा पाहिजे असतील तर असा शिकलेला आणि चारित्र्य संपन्नच उमेदवार लोकांना हवा. त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे. काम करायची पद्धत कशी आहे त्यांची? काम करण्याची पद्धत म्हणजे त्यांनी एका आमदार घरात जन्म घेतल्यामुळे त्यांच्याकडे एक बाळकडू झालेला आहे काम करण्याची. कारण आत्ता जरी ते राजकारणात नवीन असतील तरी फार म्हणजे अगदी लहान मुलगा जरी असेल तर त्याला आदरानेच बोलवणार, कुणाचं व्यसन नाही, कुणाला व्यसन करू देणार नाही. आणि आजच्या जर तरुण पिढीला म्हटला तर महत्त्वाचं फक्त एवढंच आहे की व्यसनापासून परावृत्त करणे. एकमेव जर आत्ताच्या पिढीला जे महत्त्वाचं आहे, कारण आता परिस्थिती असं आहे की नेते लोक आपला उदं करण्यासाठी कुठं मटण दे, कुठं दारू दे, अशामध्ये आमचा नेता नाही आहे. त्याचा आम्हाला फार अभिमान आहे. बापूंच्या माध्यमातून काय काय विकास कामं झाल्या तिथं? बापूंच्या माध्यमातून तसं विचार केला तर हे आता आपण मागं उभारलो इथं सांस्कृतिक हॉल आहे, त्यामध्ये आमचं छोटंसं गाव असून देखील व्यायाम शाळेची निर्मिती आहे गावात. त्यावेळी रस्ते असो, कारण आता बापून साधारणतः 20 ते 30 वर्षापूर्वी आमदार होते, त्यानंतर साहेबांच्या माध्यमातून बरीच कामं झालेली तिथे. पक्ष बघून मतदान होईल यावेळी का व्यक्ती बघून होईल? तसं म्हटलं तर इथं पक्ष देखील बघितला जातो आणि व्यक्ती देखील बघितला जातो. कारण ह्या गावामध्ये फक्त 2च पक्ष, काँग्रेस आणि शेका पक्ष. आता त्या काँग्रेसचा विलिनीकरण झाल्यामुळे आता हे दोन्ही एक वज्रमूठ तयार झालेले आहे. त्यामुळं तिथं घड्याळाला मतदान कमीत कमी नाही म्हटलं तरी 90% पेक्षा देखील जास्त मतदान आमचं घड्याळाला असणार. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेला 100% क्रांतीदादाच आमच्या मतदारसंघातून, व वरती म्हटला तर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष असेल. दादा काय सांगाल, जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य हा तुम्ही म्हटला तर आता सुशिक्षित, म्हणजे याचा त्याचं नेतृत्व असा अभ्यासू असावं, जेणेकरून सगळ्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून तो विविध कामांची विकास कामे करेल असा जिल्हा परिषद सदस्य असावा. कोण बाजी मारला असं वाटतं यावेळी? यावेळी तू क्रांतीदादाच बाजी मारणार. कारण
क्रांतिदादांचा जो तुमचा सहवास असेल म्हणा किंवा प्रत्येकाच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस असेल म्हणा किंवा गल्ली गल्लीत फिरून म्हणा, तारुण्यावरती त्यांचं प्रभुत्व आहे आता थोडक्यात सांगायचं झालं तरी. त्यामुळे क्रांतिदादाच बाजी मारणार. लोकांनी त्यांनाच का मतदान करावं? लोकांनी त्यांनाच म्हणजे आता कसं आहे, एक म्हणजे ते आमदारांचे पुत्र आहेत त्यामुळे त्यांचा राजकारणाचा वारसा जो त्यांना बालपणापासूनच त्यांना लाभलेला आहे आणि बाकी सुशिक्षित आहेत. बाकी त्यांना कारखाना म्हणजे त्यांना कारखाना कसं चालवायचं ते बाकी राजकारणात बरंच त्यांना ज्ञान आहे. त्यामुळे 9 तारखेचा निकाल 9 तारखेचा निकाल 100% हे राष्ट्रवादीच्या सीटात भरपूर प्रमाणात राष्ट्रवादीच्या सीटा येणार आहे. त्यामुळं जिल्हाध्यक्ष हा राष्ट्रवादी म्हणजे अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच असणार. सर, खूप वर्षांनी होती निवडणूक, काय एकंदरीत वातावरण आहे? कोण बाजी मारलं असं वाटतं? क्रांती पाटील. कसं काय? हा, कसं काय? काय म्हणजे कार्य आहे ना, चांगलं काम आहे, चांगलं. लोक मतदान करतील का त्यांना? करणार की, कसं काय हो? करणार की, उमेदवारच आहे ना. कसं आहे हो? कामाची पद्धत कशी आहे उमेदवारांची? चांगले संपर्क आहे सगळ्यांच्या संघ. बापूंच्या माध्यमातून काय काय विकास कामं झाले तिकडे? भरपूर झालेत काम. हे आता इथे सांस्कृतिक हॉल बापूंच्या फंडातनच बांधलंय. आमच्या गावाला गटर बांधलेत. तर या निवडणुकीत बघायला गेलं तर शेकाप, राष्ट्रवादी आणि भाजप हे 3 पक्ष एकत्र आले. काय फायदा होईल याचा भविष्यात लोकांना? होईल की फायदा, चांगला होईल फायदा. म्हणजे कार्य हे काम चांगलं आहे तिन्ही पक्षांचं. लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून मतदान करतील? व्यक्ती बी बघून करणार आणि पक्ष बी बघून करणार. काय असेल 9 तारखेचा निकाल? क्रांती पाटील. तर आताच आपण सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील कारभारवाडी या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या परिसराचा झालेला विकास, प्रलंबित प्रश्न, होणारा जिल्हा परिषद असे कसा असावा, नेमकं बाजी कोण मारणार, गुलाल कोणाला लागणार आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेतली. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.